नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी टी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 12th चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 44 ज्या अंतर्गत रेक्टँगल आणि स्क्वेअर यांचा पेरिमीटर कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्टुडंट्स, पेरिमीटरची कन्सेप्ट आपण यापूर्वी अभ्यासली आहे, ती थोडीशी पुन्हा एकदा रिकॉल करूया. पेरिमीटर कशाला म्हटलं जातं पहा. The sum of the lengths of all sides of a closed figure is the perimeter of that figure. सर्वात महत्वाची कंडिशन लक्षात घ्या. एखादी क्लोज्ड फिगर असेल म्हणजे ज्या फिगरच्या सगळ्या साइड या एका ठिकाणी क्लोज झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे या दोन फिगर पाहतोय. ही एक स्क्वेअरची फिगर आहे. या सर्व साइडनी ही फिगर जी आहे ती क्लोज झालेली आहे. हा रेक्टँगल आहे. इथं सुद्धा ही फिगर क्लोज झालेली आहे. समजा एखादी फिगर क्लोज झालेली नसेल म्हणजे काय, समजा या पद्धतीने याच्या साइड असतील, त्याच्या साइड कितीही असो, जर ही फिगर क्लोज नसेल तर अशा फिगरचं आपण पेरिमीटर फाइंड आउट नाही करत. तर इथे सगळ्यात महत्वाची कंडिशन लक्षात घ्या. ही क्लोज्ड फिगर असते. अशा फिगरच्या ज्या सगळ्या साइड्स असतात, दॅट इज मीन्स दी लेंथ ऑफ ऑल साइड्स, सगळ्या साइड्सची जी बेरीज असते, दॅट इज मीन्स दी सम ऑफ दी लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ एनी क्लोज्ड फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. म्हणजे एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व कडांची जी बेरीज असते त्या बेरजेलाच आपण त्या आकृतीची परिमिती म्हणजेच पेरिमीटर असं म्हणतो. दॅट इज मीन्स द सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज्ड फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. इथे एक फॉर्म्युला रेग्युलर सांगितलेला आहे पहा. पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन मीन्स सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. त्या आकृतीला 4 बाजू असतील त्याला आपण क्वाड्रिलेटरल म्हणतो. 3 बाजू असतील तर आपण त्याला ट्रायंगल म्हणतो. 3-4 पेक्षा जर अधिक बाजू असतील तर त्याला आपण पॉलिगॉन असं म्हणायचं आहे. त्याला मराठीमध्ये आपण बहुभुजाकृती असं म्हणतो. मग कोणत्याही आकृतीला ज्याला भरपूर बाजू आहेत अशा आकृतीचा जर पेरिमीटर काढायचं असेल तर त्याच्या ज्या सगळ्या साइड्स असतात, ऑल साइड्स जे आहेत त्याच्या लेंथची आपण सम करतो म्हणजे बेरीज करतो. तर 5 बाजू असतील तर 5 बाजूंची बेरीज, 15 बाजू असतील तर 15 बाजूंची बेरीज. दॅट इज मीन्स द पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन मीन्स सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण स्क्वेअरचा पेरिमीटर आणि रेक्टँगलचा पेरिमीटर कसा फाइंड आउट केला जातो त्याचा फॉर्म्युला थोडासा लक्षात घेऊया. इथं आपल्या समोर एक स्क्वेअर आणि एक रेक्टँगल दिले आहे. सपोज हा स्क्वेअर 5 सेंटीमीटर ही त्याची साइड आहे. स्क्वेअरची प्रत्येक साइड सेम असते, याचा अर्थ प्रत्येक साइडची जी लेंथ आहे ती 5 सेंटीमीटर आहे. तर याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल तर 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 दॅट इज मीन्स 20 सेंटीमीटर होईल. म्हणजेच 5 ची बेरीज आपण 4 वेळा करण्याच्या ऐवजी त्याची 4 टाइम्स करू शकतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो दी पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू 4 विच इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. तर लेंथ म्हणजे साइड जर सेंटीमीटर मध्ये असेल तर पेरिमीटर सुद्धा सेंटीमीटर मध्ये असतो. म्हणजे त्याचा फॉर्म्युला लिहित असताना आपण त्याची जी साइड आहे त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपला फॉर्म्युला इथे पुस्तकामध्ये काय दिले पहा. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर मीन्स 4 इंटू साइड. पेरिमीटर ऑफ अ साइड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर ऑफ अ साइड ए. जर स्क्वेअरची साइड ए असेल तर आपण त्याला 4 इंटू साइड म्हणजेच 4 इंटू ए दॅट इज मीन्स 4a असं सुद्धा म्हणू शकतो. पेरिमीटरच्या ऐवजी जर इथं आपण रेक्टँगलचा विचार केला, इथं आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. सपोज याची लेंथ 7 सेंटीमीटर आहे, याची जी ब्रीथ आहे ती 4 सेंटीमीटर आहे. त्याच्या अपोजिट साइड सेम असतात. म्हणजे ही 7 सेंटीमीटर असेल तर ही 7 सेंटीमीटर असते, ही 4 सेंटीमीटर असेल तर ही 4 सेंटीमीटर असते. म्हणजे या ज्या साइड्स आहेत अपोजिट साइड्स आहेत त्या इक्वल असतात, कॉन्ग्रंट असतात. जर याचा पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर 7 प्लस 4 प्लस 7 प्लस 4 दॅट इज मीन्स 7 प्लस 4 11, 7 प्लस 4 11, 11 2 जा 22 म्हणजे याचा पेरिमीटर 22 सेंटीमीटर असेल. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो जी लेंथ 7 आहे त्याची ट्वाइस करूया, जी ब्रीथ 4 आहे त्याची ट्वाइस करूया आणि दोघांची ऍडिशन करूया. दॅट इज मीन्स 14 प्लस 8 विच इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. म्हणजे त्या रेक्टँगलचा पेरिमीटर 22 सेंटीमीटर असेल. म्हणजे लेंथची ट्वाइस करायची आणि ब्रीथची ट्वाइस करायची म्हणजे आपल्याला या रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करता येतो. म्हणून याचा फॉर्म्युला देत असताना कसा दिलाय पहा. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ.
म्हणजे लेंथ जर एल असेल आणि ब्रीथ जर बी असेल तर आपण त्या रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना 2L प्लस 2B हा फॉर्म्युला वापरू शकतो. याच्याऐवजी जर आपण लेंथ प्लस ब्रीथ यांची एडिशन केली आणि त्याची जर ट्वाइस केली तरी सुद्धा फॉर्म्युला हा आपण वापरला तरी आन्सर तेच येतं. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला लेंथ 7 दिलेली आहे, ब्रीथ 4 दिलेली आहे. 7 प्लस 4 मीन्स 11. 11 ची ट्वाइस म्हणजेच 22 सेंटीमीटर. म्हणजे लेंथची ट्वाइस प्लस ब्रीथची ट्वाइस करा अथवा लेंथ प्लस ब्रीथ करून त्याची ट्वाइस करा. दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला वापरला तर आपल्याला त्या रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करता येतो. तर यावर आधारित असणारी प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. गिवन alongside is the diagram of a playground. It shows the length of its sides. Find the perimeter of the playground. आपल्याला इथे एक प्लेग्राऊंडची डायग्राम दिलेली आहे. ज्या प्लेग्राऊंडसाठी 1, 2, 3, 4, 5, 6 साइड्स आहेत म्हणजेच हा पॉलिगॉन आहे. आणि या प्लेग्राऊंडचा आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पॉलिगॉनचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना त्याच्या सगळ्या साइडची आपण सम करतो, परंतु आपल्याला ही आणि ही साइड दिलेली नाहीये. म्हणजे ती सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. त्यासाठी आपण थोडीशी कन्स्ट्रक्शन करू. म्हणजे काय करू, या साइड थोडेसे या पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ. त्याचा फायदा काय होतो तो थोडासा लक्षात येईल. समजा या पद्धतीने जर या साइड आपण जॉईन केल्या म्हणजे छोटे छोटे रेक्टँगल तयार करूया. याचा अर्थ असा होतो, जर ही 10 मीटर इथून इथपर्यंत ही जी साइड असेल तर ही साइड सुद्धा 10 मीटर असेल. सेम वे हा इथला पार्ट सुद्धा 10 मीटर असेल. कारण ह्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड सेम असतात. ही साइड 5 मीटर असेल तर ही साइड सुद्धा 5 मीटर असेल. पर्टिक्युलरली जर आपण चेक केलं, ही साइड 15 मीटर आहे. त्यामुळे इथली ही जी साइड आहे, या दोन्ही साइड या 15 मीटर असणार आहेत. ही 15 मीटर असेल, सेम वे ही साइड 15 मीटर असेल. ही व्हर्टिकल साइड इथली सुद्धा 15 मीटर आहे. ही सुद्धा 15 मीटर असेल. म्हणजे याचा आधार घेऊन आपण काय केलेलं आहे, की ह्या ज्या एजेस आहेत, त्याची लेंथ आपण फाइंड आउट करायची. आपण पेरिमीटर घेत असताना फक्त कडांचा विचार करायचा आहे. आतल्या साइडचा विचार करायचा नाही. हे आपल्याला लक्षात येण्यासाठी फक्त आता आपण ह्या जॉइन केलेल्या होत्या. मात्र पेरिमीटर काढत असताना या लेंथ त्यामध्ये कन्सिडर करायच्या नाहीत. फक्त ज्या आउटर एज मधल्या ज्या साइड्स असतात त्याचीच लेंथ घ्यायची असते. म्हणजे आपल्याला जो आपण फॉर्म्युला आता अभ्यास केलाय, आपला फॉर्म्युला काय पहा, की फर्स्ट आपण इथं लाईन लिहूया. पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन इज इक्वल टू सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. यानुसार या प्लेग्राऊंडचा पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय लिहू शकतो पहा. देअरफॉर पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड which is equal to ही साइड जी आहे 10 प्लस 15 प्लस 5 10 प्लस 15 प्लस 5 या 3 साइड्स झाल्या. हे 15 होईल प्लस 15 प्लस ह्या दिलेल्या 4 साइड झाल्या. ही जी साइड आहे ती 15 प्लस 10 दॅट इज मीन्स 25 प्लस ही जी व्हर्टिकल साइड आहे 15 प्लस 15 दॅट इज मीन्स 30. या साइडची या 6 साइडची जर आपण सम फाइंड आउट केली तर या प्लेग्राऊंडचा पेरिमीटर मिळेल. म्हणजे आपण यांची ऍडिशन करूया. 15 प्लस 15 30 30 प्लस 30 60 60 प्लस 10 70 70 प्लस 5 75 75 प्लस 25 दॅट इज मीन्स 100. जर ही सगळ्या साइड्स या मीटर मध्ये असतील तर पेरिमीटर सुद्धा मीटर मध्ये आपण लिहायचं आहे. दॅट इज मीन्स द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज 100 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. As shown in the figure, 4 napkins, all of the same size, were made from a square piece of a cloth of length 1 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of all the napkins? आपल्याला इथे एक स्क्वेअर शेप्ड पीस ऑफ क्लॉथ दिलेला आहे, ज्याची लेंथ 1 मीटर आहे असं सांगितलेलं आहे. स्क्वेअर पीस ऑफ अ क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर. आणि या क्लॉथ पासून आपल्याला सेम साइजचे 4 नॅपकिन्स बनवलेले आहेत असं सांगितलेलं आहे. 4 नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साइज वेअर मेड. म्हणजे हे 1, 2, 3, 4 असे हे 4 नॅपकिन बनवलेले आहेत. आणि फायनली असं आपल्याला विचारलेलं आहे, व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड. लेस किती आवश्यक आहे? कशासाठी? टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ ऑल द नॅपकिन्स. सगळ्या ज्या 4-4 बाजू आहेत प्रत्येक नॅपकिनच्या, त्या प्रत्येकाला जर लेस लावायची असेल या पद्धतीनं, तर किती लेस रिक्वायर्ड आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला मेन जो पीस आहे क्लॉथचा, ज्याची लेंथ 1 मीटर दिलेली आहे. आपण थोडंसं आपल्या सोयीसाठी या मीटरचे सेंटीमीटर मध्ये आपण थोडंसं कन्वर्ट करून घेऊया. इथं दिलेली जी साइड आहे ती इथं सुरुवातीला लिहितोय. हिअर दी साइड ऑफ क्लॉथ
जो ओरिजिनल क्लॉथ आहे त्याची जी साईड आहे ती 1 मीटर आहे. दॅट इज मीन्स 100 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही साईड जर 100 सेंटीमीटर असेल तर नॅपकिनची जी साईड येते तोही एक स्क्वेअर आहे. त्याची साईड त्याचे हाफ असेल म्हणजे 50 सेंटीमीटर असेल. देअरफॉर आपण इथं असं म्हणायचं आहे, दी साईड ऑफ नॅपकिन अथवा इच नॅपकिन असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक नॅपकिनची साईड ही 100च्या हाफ दॅट इज मीन्स 50 सेंटीमीटर असेल. याचा अर्थ असा आहे, जर आपण एका नॅपकिनचा विचार केला तर 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर प्लस 50 म्हणजेच 50 चे 4 टाइम्स जर आपण केले तर 200 सेंटीमीटर लेसची आवश्यकता आहे एका नॅपकिनसाठी. म्हणजेच आपण इथे पेरिमीटरचा विचार करणार. म्हणजेच नॅपकिनचा जो शेप आहे, स्क्वेअर शेप्ड जो नॅपकिन आहे त्याचा सुरुवातीला आपण पेरिमीटर फाइंड आउट करूया. म्हणून इथे फॉर्म्युला लिहितोय. नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर which is equal to 4 into side. म्हणजे साईडची आपण 4 टाइम्स करतो. आपण जर नॅपकिनचा विचार केला तर 4 into नॅपकिनची साईड 50 सेंटीमीटर आहे. म्हणजेच 50 ची 4 टाइम्स जी होणार आहे ती 200 सेंटीमीटर असेल. देअरफॉर इथं आपण असं म्हणू शकतो, एका नॅपकिनसाठी आपल्याला 200 सेंटीमीटर इतकी लेस रिक्वायर्ड आहे. देअरफॉर लेस रिक्वायर्ड फॉर वन नॅपकिन विच इज इक्वल टू 200 सेंटीमीटर. म्हणजे एका नॅपकिनसाठी आपल्याला 200 सेंटीमीटर इतकी लेस आवश्यक आहे. परंतु आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ ऑल नॅपकिन्स. म्हणजे सगळ्या नॅपकिन्सना किती लेस लागेल. देअरफॉर टोटल लेस विच इज इक्वल टू 200 इंटू 4. कारण आपल्या समोर इथं 4 नॅपकिन्स आहेत. म्हणजे त्याची 4 टाइम्स केल्यानंतर 800 सेंटीमीटर इतकी लेस लागेल असं म्हणू शकतो. परंतु ही जी लेंथ मीटरमध्ये दिली असल्यामुळं इथं जर शक्य असेल तर आपण मीटरमध्ये कन्वर्ट करूया. मीटरला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेंटीमीटर मिळतं. त्याच पद्धतीनं सेंटीमीटरला 100 ने जर आपण डिवाइड केलं म्हणजेच 800 अपॉन 100 जर केला तर या सेंटीमीटरचा मीटर होईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की टोटल 8 मीटर लेस ही आवश्यक असेल. म्हणजे काय केलं ते थोडक्यात पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपल्याला हा जो टोटल क्लॉथ आहे ज्याची लेंथ 1 मीटर दिलेली आहे. याचाच अर्थ याची जी साईड आहे ती 100 सेंटीमीटर झाली. त्या एका क्लॉथ पासून आपल्याला 4 नॅपकिन्स तयार केलेले आहेत आणि या प्रत्येक नॅपकिनसाठी जर लेसची आवश्यकता असेल तर टोटल लेस किती असं विचारलेलं आहे. जर क्लॉथची साईड 100 सेंटीमीटर असेल तर नॅपकिन त्याच्या हाफ असेल म्हणजेच 50 सेंटीमीटर त्याची साईड असेल. मग 50 सेंटीमीटर साईड असणारा जो हा स्क्वेअर आहे त्याचा पेरिमीटर सुरुवातीला आपण फाइंड आउट केला म्हणजे जो 200 सेंटीमीटर येतो. याचा अर्थ एका नॅपकिनसाठी 200 सेंटीमीटर इतकी लेस आवश्यक आहे. म्हणजेच टोटल लेस जर आपल्याला हवी असेल तर एकूण 4 नॅपकिन्स होते म्हणून त्याचे 4 टाइम्स केले. फक्त ते आन्सर सेंटीमीटरमध्ये होतं ते आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. थोडेसे हे दोन्ही क्वेश्चन एकसारखे असल्यामुळे एकाच पेजवर घेतलेले आहेत. मी सेकंड क्वेश्चन फर्स्ट घेतोय. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. इथं आपल्याला एक स्क्वेअर सांगितलेला आहे ज्याची प्रत्येक साइड जर ट्रिपल केली म्हणजे 3 टाइम्स केली तर नवीन मिळणारा जो स्क्वेअर आहे त्याचा पेरिमीटर सुरुवातीच्या स्क्वेअरच्या पेरिमीटरच्या किती टाइम्स असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे प्रश्न काय पुन्हा एकदा लक्षात घ्या. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, सपोज आपण एखादा स्क्वेअर घेतला आणि त्याची प्रत्येक साइड ही ट्रिपल केली म्हणजे 3 टाइम्स केली. ही जेवढी साइड आहे त्याच्या 3 टाइम्स ही साइड केलेली आहे. असं केल्यानंतर आपल्याला असं विचारलंय व्हॉट हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. म्हणजे याच्या किती पट याचा पेरिमीटर होतोय हे आपल्याला विचारलंय. लक्षात येण्यासाठी आपण याची साइड काहीतरी कन्सिडर करूया. सपोज याची साइड एक 5 सेंटीमीटर आहे. याचाच अर्थ या स्क्वेअरचा जो पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल तर आपण 5 इंटू 4 करतो कारण प्रत्येक साइड सेम असते. म्हणजेच 5 इंटू 4 म्हणजे आपल्याला याचा जो पेरिमीटर मिळेल तो 20 सेंटीमीटर मिळेल. तर आपण या स्क्वेअरची साइड 3 टाइम्स केली म्हणजेच ट्रिपल केली. याचाच अर्थ ही साइड 5 सेंटीमीटर असेल तर या साइड स्क्वेअरची साइड 15 सेंटीमीटर होईल. 5 इंटू 3 15 सेंटीमीटर होईल. म्हणजे 15 सेंटीमीटर साइड असणारा आता हा जो स्क्वेअर मिळालाय
याचा जर पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर आपण 15 इंटू 4 करणार, म्हणजेच 15 4 जार 60 सेंटीमीटर. आणि साईड जी होती ती 3 टाइम्स केली, 5 इंटू 3 15 झालेलं आहे. त्यावेळी पेरिमीटर सुद्धा 20 इंटू 3 म्हणजे 60 झालेलं आहे. म्हणजे जेवढे टाइम्स साइड होते, तेवढेच टाइम्स त्याचा पेरिमीटर होत असतो. हे आपल्या लक्षात येण्यासाठी आपण ही फिगर ड्रॉ केलेली आहे. हे जे अंक आहेत ते आपण आपल्या सोयीसाठी फक्त इथं मांडलेले आहेत. आपण ते अंक मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून आपण हे अंक मांडले. आपण फायनली लिहित असताना मग इथं एवढंच म्हणायचं आहे. 3 टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द स्क्वेअर न्यू स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो किंवा शॉर्टमध्ये आपण असं लिहूया. द पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर विल बी 3 टाइम्स. म्हणजे नवीन जो स्क्वेअर असणार आहे त्याचा पेरिमीटर 3 टाइम्स असणार दॅन द ओल्ड स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीने हा फर्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल आर डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. इथं आपल्याला लेंथ आणि ब्रीथ दोन्ही पण डबल्ड केलेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा सुरुवातीचा रेक्टँगल आहे. हे आपल्या लक्षात येण्यासाठी ह्या फिगर आपण ड्रॉ केलेल्या आहेत. या रेक्टँगलची जी लेंथ आणि ब्रीथ आहे ती दोन्ही डबल केलेलं आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे त्याच्या ट्वाईस ही लेंथ आहे. सेम वे ही जी ब्रीथ आहे त्याच्या ट्वाईस ही ब्रीथ आहे. असं असेल तर पेरिमीटर किती टाइम्स असेल, हाऊ मेनी टाइम्स असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. इथे पुन्हा आपल्या सोयीसाठी लेंथ आणि ब्रीथ कन्सिडर करूया. सपोज याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, तेव्हा याची लेंथ ही 10 सेंटीमीटर होईल. जर याची ब्रीथ 3 सेंटीमीटर असेल, तर याची जी ब्रीथ आहे ती 6 सेंटीमीटर होईल. आपण जेव्हा पेरिमीटर फाइंड आउट करतो रेक्टँगलचा, तेव्हा लेंथची ट्वाईस आणि ब्रीथची ट्वाईस करतो आणि त्यांची ऍडिशन करतो. कारण लेंथ ही 2 टाइम्स आहे. म्हणजेच 5 इंटू 2 10, 3 इंटू 2 6. म्हणजेच याचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना 10 प्लस 6 विच इज इक्वल टू 16 सेंटीमीटर असं आपण याचा पेरिमीटर सांगू शकतो. सेम वे या रेक्टँगलचा जर पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर लेंथची ट्वाईस म्हणजे 10 इंटू 2 दॅट इज मीन्स 20 सेंटीमीटर इंटू 6 इंटू 2 दॅट इज मीन्स 12 सेंटीमीटर आणि या दोघांची आपण ऍडिशन करतो. 10 प्लस 10 20, 6 प्लस 6 12, 20 प्लस 12 म्हणजे 32 सेंटीमीटर होईल. आपल्याला लेंथ आणि ब्रीथ दोन्हीही ट्वाईस झालेला आहे. 5 चा 10 झालेला आहे, 3 चा 6 झालेला आहे. त्यावेळी पेरिमीटर सुद्धा 16 सेंटीमीटरचा 32 सेंटीमीटर झालेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने या क्वेश्चन मध्ये जेवढी पट ही त्याच्या साईडची होते तेवढीच पट त्याच्या पेरिमीटरची होत असते. सेम वे इथं आपण असं म्हणू शकतोय, इफ द लेंथ अँड ब्रीथ आर डबल्ड देन द पेरिमीटर इज ऑल्सो डबल्ड दॅट इज मीन्स 2 टाइम्स. म्हणजे हे जर आपल्याला आन्सर लिहायचं असेल तर फायनली आपण इथं असं म्हणू शकतोय, therefore the perimeter of new rectangle will be 2 टाइम्स. म्हणजे लेंथ आणि ब्रीथ जर 2 टाइम्स झाली असेल तर त्याचा पेरिमीटर सुद्धा 2 टाइम्स होतो असा याचा अर्थ होतो. मात्र 3 किंवा 4 गुणांसाठी असे प्रश्न असतील तर असं डायरेक्ट उत्तर लिहून चालणार नाही. त्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने मांडणी करू शकतो. करता येईल पहा. समजा या स्क्वेअरचा विचार केला तर याची आपण सुरुवातीचा जो स्क्वेअर आहे त्याची साईड ए आहे असं कन्सिडर करू. याची साईड ट्रिपल केली याचाच अर्थ नवीन जो स्क्वेअर झाला त्याची साईड 3a झाली कारण ती 3 टाइम्स केलेली आहे. मग या साईड ए वरून याचा पेरिमीटर फाइंड आउट करू. याची साईड 3a आहे त्यावरून त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करू आणि त्याच्यावरून आपलं हे जे काही कन्क्लुजन आहे की त्याचा पेरिमीटर 3 टाइम्स होतो ते आपण लिहू शकतो. सेम वे या रेक्टँगलची ओरिजिनल लेंथ एल आणि ओरिजिनल जी ब्रीथ आहे ती बी कन्सिडर करू. तर लेंथ आणि ब्रीथ जी आहे ती डबल केलेली आहे. म्हणजे नवीन रेक्टँगल जो तयार झाला त्याची लेंथ 2L याची 2 टाइम्स झाली आणि ब्रीथ जी झाली ती 2B झालेली आहे. म्हणजे लेंथ एल आणि ब्रीथ बी असताना पेरिमीटर फाइंड आउट करू. सेम वे लेंथ 2L आणि ब्रीथ 2B असताना त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करू. त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा जो पेरिमीटर आहे तो सुद्धा 2 टाइम्स झालेला आहे. थोडंसं हे मांडणी करत असताना नेक्स्ट पेजवर घेतोय. ओके, तर या पेजवर आपण आता या फक्त फिगर घेतलेल्या आहेत. आपण या सेकंड क्वेश्चनचा विचार करूया. हा जो ओल्ड स्क्वेअर आहे ज्याची साईड ए आपण कन्सिडर केलेली आहे. स्क्वेअरचा जो पेरिमीटर आहे त्याचा फॉर्म्युला सुरुवातीला लिहू. हिअर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, एखाद्या स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना
आपण 4 इंटू साईड हा फॉर्म्युला वापरतो. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ह्या दोन्ही स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करूया. देअरफॉर इथं आपण म्हणू शकतो पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. ओल्ड स्क्वेअरची जी साईड आहे ती आपण ए कन्सिडर केली, याचाच अर्थ 4 इंटू ए एवढा त्याचा पेरिमीटर असेल, जो आपण 4a असं लिहूया. याच पद्धतीने आपण जो न्यू स्क्वेअर घेतलेला आहे त्याचाही पेरिमीटर फाइंड आउट करू. ऑल्सो पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर, पेरिमीटरचा फॉर्म्युला आपण तोच वापरणार आहे, 4 इंटू साईड. मात्र न्यू स्क्वेअरची जी साईड आहे ती 3a आहे. याचाच अर्थ 4 3 जार 12a झाली. म्हणजेच आमचा जो ओल्ड स्क्वेअर होता त्याचा पेरिमीटर 4a झाला आणि न्यू स्क्वेअर जो आहे त्याचा पेरिमीटर 12a झाला, म्हणजेच तो 3 टाइम्स झाला. देअरफॉर आपण इथं असं म्हणू शकतोय दी पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर will be 3 times than the old square. असंही आपण पुढे लिहू शकतो, than old square. याच पद्धतीने हा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं होतं पहा. तर आपल्याला लेंथ जी आहे आणि ब्रीथ जी आहे ती ट्वाइस केलेली आहे, डबल्ड केलेली आहे. सुरुवातीला त्याचा पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहूया. हिअर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना आपण 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ या फॉर्म्युल्याचा वापर करतो. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ओल्ड आणि न्यू या दोन्ही जे रेक्टँगल आहेत त्यांचा पेरिमीटर इथं फाइंड आउट करूया. देअरफॉर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, ओल्ड रेक्टँगलची जी लेंथ आहे ती आपण एल कन्सिडर केलेली आहे आणि ब्रीथ आहे ती बी आहे. याचाच अर्थ 2 इंटू एल प्लस 2 इंटू ब्रीथ म्हणजे बी होईल. यालाच आपण 2l प्लस 2b असंही म्हणू शकतो. मात्र जो न्यू रेक्टँगल घेतलेला आहे त्याची जी साईड आहे म्हणजे लेंथ असेल ब्रीथ असेल तर डबल केलेली आहे. त्यामुळे त्यानुसार त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करूया. देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल, तर आपण 2 इंटू लेंथ घेत असताना तिथं 2l घ्यावं लागेल प्लस 2 इंटू ब्रीथ म्हणजे 2b घ्यावं लागेल. म्हणजे इथं लेंथ ही 2l आहे आणि ब्रीथ ही 2b आहे. म्हणजेच हे 2 इंटू 2 4l प्लस 2 इंटू 2 4b या पद्धतीने याचा एरिया पेरिमीटर मिळेल. म्हणजे ओल्ड रेक्टँगलचा जो पेरिमीटर मिळाला तो 2l प्लस 2b आणि न्यूचा मिळाला तो 4l प्लस 4b, म्हणजे याची ही ट्वाइस आहे. म्हणजे लेंथ आणि ब्रीथ जर डबल केली तर त्याचा जो पेरिमीटर आहे तो सुद्धा डबल होतो, म्हणजे 2 टाइम्स होतो असं आपण म्हणू शकतो. त्यावर इथं फायनली असं आपण एक वाक्य लिहायचं आहे, दी पेरिमीटर therefore the perimeter of new rectangle will be 2 times than the old rectangle. म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे ओपन एंडेड क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये जर तुम्हाला हा 1 मार्कांसाठी प्रश्न विचारला असेल तर यापूर्वी आपण जशी मांडणी केली थोडीशी पुन्हा एकदा पहा. त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता किंवा 3-4 मार्कांसाठी प्रश्न असेल तर तुम्हाला या पद्धतीने लिहावं लागेल. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये पेरिमीटरचे जे फॉर्म्युले आहेत त्यावर आधारित ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेली आहेत. त्याच्यावरची जी बेसिक एक्झाम्पल्स आहेत ती यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यासलेली आहेत. आता रेक्टँगल आणि स्क्वेअरचा एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.